एका गावात एक कुत्रा आणि एक गाढव राहत होते। कुत्र्याचे नाव भोल्या आणि गाढवाचे नाव मंग्या होते। भोल्या आणि मंग्या दोघेही एकाच मालकाचे होते। भोल्या मालकाच्या घराची राखण करत असे तर मंग्या सामान वाहण्याचे काम करत असे। एके दिवशी मंग्या भोल्याला म्हणाला, अरे भोल्या, तू किती आरामात राहतोस। तुला फक्त घराची राखण करायची असते, मी मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओझं वाहतो। तुझं काम माझ्या कामापेक्षा खूपच सोपं आहे। भोल्या हसत म्हणाला, मंग्या, तुला असं वाटतं का? ठीक आहे, उद्या एक दिवस आपण आपापली काम बदलूया। तू घराची राखण कर आणि मी तुझं ओझं वाहण्याचं काम करतो। दुसऱ्या दिवशी मंग्याने भोल्याचं काम करायला सुरुवात केली। सकाळीच एक चोर घरात शिरला। मंग्याने चोराला पाहिलं आणि जोरात ओरडायला लागला, आहं आहं, पण चोर घाबरला नाही आणि मंग्याला दूर ढकलून घरात शिरला। मंग्याला काहीच करता आलं नाही। तितक्यात भोल्या परत आला। त्याने पाहिलं की मंग्या घाबरलेला आहे आणि चोर घरात आहे। भोल्याने ताबडतोब चोरावर हल्ला केला आणि त्याला पळवून लावलं। मालकाने भोल्याचं कौतुक केलं आणि मंग्याला धडा शिकवला। मंग्याने मान खाली घातली आणि भोल्याला म्हणाला, माझी चूक झाली भोल्या, प्रत्येकाच्या कामाचं महत्त्व वेगळं असतं आणि त्यासाठी त्या कामाची कौशल्य असतात। तात्पर्य, प्रत्येकाचे काम महत्त्वाचे असते आणि त्या कामासाठी योग्य कौशल्य आणि समर्पण आवश्यक असते। दुसऱ्याचे काम सोपे वाटू शकते, पण प्रत्येक कामाचे स्वतःचे आव्हान असते।